बातमी पुण्यातून आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यात स्थानिक नेत्यांची बैठक घेत आहेत। मात्र त्याआधीच पुणे काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली आहे। पुण्यात काँग्रेसच्या 2 गटात हाणामारी झाली आहे। विशेष म्हणजे नाना पटोलेंसमोरच हे काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात भिडलेत। मुकेश धिवार यांना पटोलेंसमोरच मारहाण झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। नाना पटोलेंच्या बैठकीआधी काँग्रेस भवनाच्या आवारात हा राडा झाला। ही दृश्य आपण पाहतोय। मुकेश धिवार यांना पटोलेंसमोरच मारहाण झाल्याचं बोललं जातंय। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी बैठक घेतली होती आणि या बैठकीपूर्वीच कार्यकर्ते आपापसात भिडलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, कशावरून हा राडा झाला, काय नेमकं कारण होतं, काही माहिती कळू शकली आहे का? हो, मुकेश धिवार या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पुण्यातल्या काही नेत्यांच्या नावांचं एक पोस्टर बनवलं होतं। त्याच्यामध्ये दादा पवार, मोहन जोशी, रमेश बावगे आणि इतर 3-4 जणांची नावं होती। आता यांच्याशिवाय दुसरे काही पर्याय तुम्ही शोधणार आहात का, अशा पद्धतीचं ते बॅनर होतं आणि ते बॅनर घेऊन हा कार्यकर्ता काँग्रेस भवनाच्या आवारात आला होता। त्यावेळेला आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यांनी त्याला या पोस्टरवरून विचारणा केली आणि मुकेश धिवार याच्या दिशेने एक दगड भिरकावला। तो दगड मुकेश धिवार यांना लागला त्याच्या डोक्यामध्ये आणि त्याच वेळेला मुकेश धिवार आणि आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यामध्ये दंगेकर यांना कोणाच्या किती वार्डामध्ये किती मताधिक्य मिळालं याच्यावरून बाचाबाची झाली आणि त्यानंतर हा गोंधळ उडालेला आहे। मुकेश धिवार यांनी नाना पटोले यांना आपली जी कैफियत आहे ती मांडली, परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी पुण्यामध्ये काँग्रेस की ज्या काँग्रेसची पुणे एकेकाळी पुणे ही एक मोठा गड होता, तिथली ही स्थिती आहे की कार्यकर्त्यांचे आपापसातले मतभेद अशा पद्धतीने जाहीरपणे समोर येत आहेत। सध्या तिथे पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांनी मुकेश धिवार यांनाही आपल्या ताब्यात घेतलेला आहे, पण नाना पटोले यांनी या दोन्ही गटाच्या घटनेची विचारणा केलेली आहे। अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय काँग्रेसच्या बैठकीपूर्वीच राडा झालेला आहे। पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत।